नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजल या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला सर्व परिसर दिसत आहे तो वडजल येथील मानदेश माणदेशी कृषी पर्यटन केंद्राचा आहे. या माणदेशी कृषी पर्यटन केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. खरं तर आज आपण एक माणदेशी कृषी पर्यटनात आलेलो आहोत. त्याचं कारण आहे की या माणदेशी कृषी पर्यटनाचे सर्व आहे ते हिरालाल काटकर सर आहेत. खरं तर सरांच्या मनात हा कृषी पर्यटन का निर्माण करावं, काय सुविधा ग्राहकांना देणार आहेत आणि का राज्याचे ग्रामीण विकास मंत्री या उद्घाटनाला आणलेले आहेत, अशी विविध माहिती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना घेणार आहोत. खरं तर मुलाखतीतला पहिलाच प्रश्न आपल्या सरांच्यासाठी आहे की सर एक सांगा की जे आपण मानदेशी कृषी पर्यटन हे नाव दिलेलं आहे, तर काय या पाठीमागची भावना आहे की मानदेशी कृषी पर्यटन हे नाव देण्या पाठीमाग? नमस्कार, मी हिरालाल काटकर. या ठिकाणी मानदेशी कृषी पर्यटन सुरू करत असताना या ठिकाणी प्रथमतः आम्ही भाग्य समजतो की आमच्या या पर्वतीय भागात, डोंगराळ भागात महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गोरेभाव येतात. हा आनंद आम्हाला पहिल्यांदा होत आहे आणि प्रथमतः आम्ही त्यांचे स्वागत करत आहे. दुसरा प्रश्न असा राहतो की या ठिकाणी जे कृषी पर्यटन आहे ते ठिकठिकाणी आहे, परंतु मानदेशी कृषी पर्यटन हे काय बाब आहे? तर ही मानदेशी याचा अर्थ असा आहे की पुशेगाव पासून ते सांगोला, सोलापूर खाली आटपाडी पर्यंत जो असा पसरलेला गदी माडगुळकरांचा जो प्रदेश आहे, मानदेशी माणसं सोन्याची कणसं असं म्हटलं जातं. त्या म्हणीप्रमाणे हा असा ओसाड भाग होता आणि त्याचं सोन्याची कणसं म्हणजे सोनेरी कसं रूप आणलं ते याच माणसानं, आणि त्या माणसाचं एक प्रतीक म्हणून मानदेशाचं एक नाव, एक माणसं इथं कष्ट करणारी, श्रम करणारी, अहोरात्र धडपडणारी माणसं असतात. दगडाला देखील, पाषाणाला देखील पाना फोडणारी माणसं असतात. आणि यामध्ये कोणकोणते प्रकार करतात, काय काय तिथं उत्पादन केलं जातं. जरी माणूस किती जरी कष्टानं व्याकुळ झाला, श्रमानं व्याकुळ झाला, तरी तो नवीन नवीन संकल्पना कसा राबवतो हे यातून आम्हाला दाखवायचं आहे. आणि मानदेशी माणसाचं रक्त, मानदेशी माणसाची असणारी ताकद, इच्छाशक्ती ही काय असते हे याच्यातून दाखवायचं आहे. मानदेशी माणसाकडे सर्व काय आहे, ध्यान दौलत नसली तरी पण त्याची इच्छाशक्ती एवढी मोठी आहे की तो अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. आणि जुनी संस्कृती, असणाऱ्या परंपरा, समाजाला धरून समाजाचा विकास कसा होईल, परिवाराचा विकास कसा होईल, आपल्याबरोबर इतरांनाही सहभागी करून घेत असतो आणि आनंदी राहण्यासाठी हा प्रयत्न करा. आणि म्हणून मानदेशी जुनी परंपरा आहेत. मार्ग म्हणा, चटणी भाकर म्हणा, किंवा लोणचं म्हणा, किंवा असणारे तुमचा ठेचा म्हणा, हे काही एक वेगळ्या पद्धतीचे असतं. उघडे हवेत आनंदाने खायचं असतं. त्यामध्ये इतर गोष्टीपेक्षा आनंद सर्वात मोठा असतो आणि तो या मानदेशी माणसाला इथे द्यायचा आहे. बाजल्यावर बसायचा आहे, घोंगडा हातरायचा आहे आणि निवांत झाडाच्या खुशीत आपलं आनंद जीवन जगायचं आहे. ते कसं असतं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, प्रत्यक्षात त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर एक सांगा, आपले ते मानदेशी कृषी पर्यटनामध्ये जी लोक येणार आहेत बघायला या पर्यटन ठिकाणी, तर त्यांना काय बघायला मिळणार आहे आपल्या या ठिकाणी? हे जे मानदेशी कृषी पर्यटन आहे, या पर्यटनामध्ये एक सार्वत्रिक शेती, संस्कृती आणि सामान्य माणसाच्या जीवनाला आनंद मिळणारे एक ठिकाण, उच्चतम ठिकाण की जेणेकरून आयुष्यामध्ये सुख समाधान लाभावं, शांती लाभावी, यासाठी केलेले एक आदर्श ठिकाण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये विविध गोष्टी तुम्हाला पाहावयास मिळणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला असणारी जुनी आमची रोपवाटिका, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे आधुनिक जनावरांचा गोठा, त्यात गांडूळ खत, गोबर गॅस, त्या ठिकाणी असणारे अग्निहोत्र जे यंत्र आहे, अग्निहोत्र क्रिया करणारे यंत्र आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे रोपवाटिकेचं कार्यालय आहे. रोपवाटिकाबरोबर त्या ठिकाणी जे गोबर गॅस आहे, सोलर सिस्टीम आहे, वेगवेगळ्या पद्धतीची झाडांची लागवड आहे, मदर प्लॅन्ट आहेत. त्यानंतर तुम्ही हळूहळू वर आला की जे विहिरीचं पुनर्भरण आहे ते बघायला मिळणार आहे.
विहिरीच्या पुनर्भरणाबरोबर जे सौर ऊर्जेवरती जी वीज चालते किंवा 3 HP मोटर बघायला मिळणार आहे. त्यानंतर हळूहळू प्रवेशद्वार, मेन पर्यटनाचं प्रवेशद्वार, त्यानंतर मुख्य गेट, आणि मुख्य गेट झाल्यानंतर गणपती मंदिर आहे. गणपती मंदिरा शेजारी हळदीचा मंडप आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वाढदिवसाचं स्टेज आहे, आणि वाढदिवसाच्या स्टेज बरोबर त्याच ठिकाणी अशी कौलारू अशी भव्य अशी इमारत आहे की ज्यामध्ये सर्व प्रेक्षक बसू शकतात. त्यानंतर हळूहळू वर निघाला की तुम्हाला विविध मुलांसाठी असणारी खेळणी, खेळल्यानंतर वेगवेगळे तंबू, इग्लू हे बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर वरती तुम्ही डोंगरावरती, डोंगर माथ्यावरती निघाला की पहिल्यांदा सार्वजनिक स्वच्छतागृह, त्यात संडास बाथरूमची सोय असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 2 चेंजिंग रूम असणार आहेत, आणि चेंजिंग रूम झाले की त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय देखील असणार आहे. वस्तू संग्रहालयाबरोबर शेजारीच एक रेन डान्स म्हणून तयार केलेली वस्तू आहे. रेन डान्स नंतर फोगर डान्स आहे. फोगर डान्स नंतर लहान मुलांसाठी पोहण्याचा तलाव आहे, उपहारगृह आहे, आणि उपहारगृहानंतर मोठा स्विमिंग टँक आहे. स्विमिंग टँक झाला की त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची टाकी आहे. पिण्याची पाण्याची टाकी झाल्यानंतर मोठा हॉल येतो, स्टोर रूम येते, भंडार येते, आणि मोठं स्टेज येते. तिथे मंगल कार्यालय किंवा मोठा कार्यक्रम होऊ शकतो. त्याचे त्या ठिकाणी बाल्कनी आहे, मोठं स्टेज आहे, आणि त्या स्टेजच्या समोरच मी ज्या ठिकाणी आता उभा आहे अशी परिवार बैठक आहे, ज्याच्यातून सर्व शिवार दिसू शकतो, आणि त्यातून सर्व काही आपल्याला मिळू शकतं. आणि या बैठकीबरोबरच नंतर तुम्ही माघारी जात असताना त्या ठिकाणी तैलचित्र, 3D अशी चित्र आहेत की निसर्ग चित्र आहेत, तैलचित्र पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पाण्याच्या टाकीवरती असं एक मचान बघितलेलं आहे की त्या मचानावर पंखा लावण्याची गरज नाही, असे सुंदर असं मचान आहे. त्यानंतर राहण्याच्या खोल्या, बाथरूम अशी सुसज्ज सुविधा आहे. त्यापुढं आड, जुनी संस्कृतीतील आड आहे, आड संस्कृती आहे. आड नंतर जुन्या पद्धतीचे कूप, तंबू, ध्यान मंदिर असे विविध गोष्टी, पार्किंगची सोय आहे. परे असणारे जे माल पिकला जातो, जे वस्तू आपण खाणार आहे, जे आहारात येणार आहे, अशा तरकारीची नर्सरी देखील असणार आहे. शेळीचा पालनाचा एक मोठा असा प्रकल्प, खुला गोठा हा बघायला मिळणार. त्यानंतर लग्न कार्य असेल तर हनुमानाचं मंदिर देखील आहे. त्यानंतर हिरकणी बुरुज आहे, सगळ्यावरती निरीक्षण करण्यासाठी हिरकणी बुरुज आहे, आणि विविध प्रकारचे इमारतीवरती परगोला करतात, ते झोपाळे करतात, ते देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे. वेगवेगळे वस्तूचे संग्रहालय, जुन्या पुरातन वस्तू किंवा वेगवेगळी असणारी वाद्य ही या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर आपण गुहेसाठी डोंगरात, पर्वतात जाता तशी गुफा देखील या ठिकाणी लहान मुलाला आकर्षक वाटणार असं या ठिकाणी असणार आहे. हे या ठिकाणचे वेगवेगळे असे 77 प्रकारच्या तयार गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. वेगवेगळे पक्षी, राजहंस पक्षी, मोर, लांडोर, त्याचबरोबर इमानदार कुत्रे, त्याचबरोबर ससे, वेगवेगळे लवबर्ड, असे सगळे पशु पक्षी याचे आपण या ठिकाणी येऊन हितगुज करणार आहे. आणि जो आपल्या मनातील जो आनंद आहे तो परिपूर्ण या ठिकाणी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. एवढे नव्हे तर बाग बगीचा, वेगवेगळे लागवडी, यातून एक निसर्गातून आपण समृद्धीकडे म्हणतो ते आपण यात बाब शिकण्याचा प्रयत्न करणार. तर खरं तर तुम्ही इथं पर्यटकांना आल्यानंतर काय बघायला मिळणार आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. आता बोलता बोलता तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे. पण अजून एक प्रश्न पडतो की अजून पर्यटकांची जर अपेक्षा वाढली तर काय भविष्य तुम्ही करणार आहात? गेली 2.5 वर्ष झालं या पर्यटन बनवण्याच्या कामाला सुरुवात केली, परंतु कामाची सुरुवात केल्यानंतर एकच प्रकल्प बनवणं हे आहे, आणि यामध्ये वेगवेगळ्या बाबीचा समावेश केलेला आहे. जवळजवळ 77 बाबी आज सध्याला तुम्हाला पाहावयास मिळतील. परंतु यानंतर वर्ष 1.5 वर्ष अनेक नवीन प्रकल्प आपण याच्यामध्ये इन्व्हाइट करणार आहे, समावेश करणार आहे. यामध्ये रोपवे नाही, रोपवे बरोबर असणारे वेगवेगळे ग्लास हाऊस आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी बुलबुलई आहेत, काचेचे वेगवेगळे प्रकल्प आहेत, ते आपण तयार करणार आहे. वेगवेगळे असणारे खेळ आहेत, ते आहेत, जादूगार आहेत, म्हणजे वेगवेगळे जादूगाराची सिस्टीम आपण राबवणार आहे. इकडे जवळच पाहतो मी, हे मान तालुक्यात असणारा कायम 5वीला पुजलेला दुष्काळ आहे. एका बाजूला
डोळ्यातून हसू बाहेर येतात, ही पूर्वची परिस्थिती आणि सध्या आपल्या या पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळं झालेली हिरवीगार वनराई आणि त्यामुळे हसू एक प्रकारचं निर्माण आहे. त्यानंतर या ठिकाणी आम्ही समुद्रातील तळ तिथं दाखवलेला आहे, पण मान तालुक्यात समुद्रात तळ उभा कसा राहू शकतो किंवा डोंगरामध्ये आपण कसा करू शकतो हे यामध्ये आहे. यावरती मचान आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि वेगवेगळे अजून 27 उपक्रम आपण नवीन 1-1.5 वर्षामध्ये अनेक राबवणार. जास्तीत जास्त या माणसांची या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. एवढंच नव्हे तर याबरोबर या ठिकाणी बोट क्लब, झुलता पूल किंवा स्विमिंग टँक आहे, परंतु त्याचबरोबर बोटिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण तिथे निर्माण करणार आहे. जास्तीत जास्त माणसांना जे महाबळेश्वर वाई यामध्ये मिळू शकत नाही, परंतु ते सर्व गोष्टी इथे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जगातील सुंदर असं दृश्य या ठिकाणी निर्माण करणार आहे की जे माणूस सुखावला पाहिजे. सुख मिळण्यासाठी पैसाच नव्हे तर मनाची तयारी लागते आणि आमची मनाची परिपूर्ण तयारी सुरुवातीपासून झालेली आहे. जोपर्यंत मानसिक तो माणूस तृप्त होत नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही. आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या संस्कृती, पुरातन वस्तू याचा आम्ही या ठिकाणी वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहे. डोंगर, दऱ्या, कपाऱ्या असणारे विविध पशु पक्षी प्राणी यांचा इथे वापर करणार आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये वेगवेगळे पशु पक्षी कसे राहतात, त्याचबरोबर इतिहासामध्ये असणारे संताजी धनाजी घोरपडे यांचं असणारं जे घोडमाळ आहे त्या घोडमाळाचं देखील या ठिकाणी उल्लेख केला जातो. माळीसारखं आहे ते प्राण्यांचे घर कसं असतं, प्रत्यक्ष प्राणी जन्म कसे देतात, त्याची उत्पत्ती कशी होते याचा देखील इतिहास. डोंगर माथ्यावर सोनं कसं पिकतं हे या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कष्टातून श्रमातून खरोखरच अशक्य गोष्ट दगडाला पाय फोडण्याचं काम करणार आहे. आणि एवढंच नव्हे तर अजून 1-1.5 वर्षात जास्तीत जास्त योजना किंवा संकल्पना या ठिकाणी राबवून प्रवासी किंवा येणारे जे लोक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना आम्ही समाधानी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण करणार आहे आणि हीच आमची अपेक्षा आहे. सर, खरं तर मानवासियांना किंवा मानदेशातील प्रत्येकालाच एक प्रश्न पडलेला आहे. खरं तर माणदेशी कृषी पर्यटन तुम्ही आज सुरू केलेलं आहे आणि अल्पावधीतच म्हणजे म्हणण्यापेक्षा थोड्याच दिवसात ते लोकांच्या सेवेत दाखल होत आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम तुम्ही मोठा घेतलेला आयोजित केलेला आहे, त्याचं उद्घाटन पण होत आहे. पण प्रश्न असा आहे की हे का तुमच्या मनात आलं की आपण एवढं मोठं कृषी पर्यटन स्थळ निर्माण करावं? कृषी पर्यटन निर्माण करण्यामागचा उद्देश हा सार्वजनिक, सामाजिक, जे मानसिक, जे समाजामध्ये असणारे उणीव भरून काढावी. जे सर्व काम करतात, पर्यटन बनवतात, परंतु वेगळं मान तालुक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी काही बाब असावी यासाठी आपण हे पर्यटन स्थळ बनवत आहोत. यामध्ये निसर्गाशी संबंध आला पाहिजे. निसर्गामधील डोंगर, उतार किंवा असणाऱ्या बाबी, झाडे, झुडपे, पशु पक्षी यांच्याशी आपण हितगुज करता आलं पाहिजे. निवांत शांत ठिकाण असं म्हणजे हे डोंगर माथ्याचे असणाऱ्या सह्याद्रीच्या कपारीतील हा डोंगर भाग आणि याचा योग्य वापर होता यावा. त्याचबरोबर मनुष्यामध्ये प्रत्येक परिवारामध्ये असणारे ताणतणाव हे मुक्त होण्याचं एकमेव ठिकाण. एवढंच नव्हे तर नामस्मरण जप करण्यासाठी शांत डोंगर माथ्याचं ठिकाण म्हणून हे आहे. एवढंच बरोबर परिवाराला देखील, परिवारातील लहान मुलांना किंवा असणाऱ्या सहकार्यांना शांतता लाभून याचं किंवा ग्रामीण भागातील संस्कृतीचं दर्शन व्हावं हा उद्देश यामधला आहे. आणि ही पुरातन संस्कृती आज नष्ट होत पावलेली आहे, परंतु त्याला पुनरुज्जीवन देण्याचं काम ही याच्यातून आपण करत आहे. आणि याच्यातून जास्तीत जास्त पुरातन गोष्टी, समजा आड आहे, तिथं झोपडी आहे, कोप आहे, ध्यान मंदिर आहे, राहण्याची अशा खोल्या आहेत, त्याचबरोबर भोजनाचा हॉल आहे, असं प्रशस्त गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि ज्याच्यातून जेणेकरून येणारा माणूस तृप्त होईल. माणूसच तृप्त नाही, तो तृप्त झाला की आम्ही देखील तृप्त होऊ अशी भावना समोर ठेवून, हा उद्देश समोर ठेवून आपण करत आहे. आणि मोठी संकल्पना आहे की मोठ्या माणसानंच येऊन आमचं ते उद्घाटन करावं. त्यासाठी ती भावनी येण्याचा आमच्याकडे जे हे केलेला प्रयत्न केलाय तो सगळ्यात मोठा आमचा आशीर्वाद असणार आहे. आणि हे उद्देश पहिलाच प्रश्न असा आहे की आता आपलं जे मानदेशी कृषी पर्यटन आहे ते ग्राहकांच्या सेवेतच दाखल होत आहे. तर हिता आल्यानंतर ग्राहकांना राहण्यासाठी सोय, जेवणाची सोय कशा पद्धतीने आहे
आणि त्यांनी कसा संपर्क साधावा आपल्याशी? तर या ठिकाणी ग्राहकांना जास्तीत जास्त साध्या पद्धतीनं राहण्याचे बाजलं, घोंगडं, झोपडी किंवा छोटीशी रूम किंवा फॅमिली असेल तर त्यासाठी मोठा रूम अशी व्यवस्था केली आहे. जेवणाची साठी मोठा हॉल केलेला आहे आणि फिरत फिरत तुम्ही भोजन करू शकता व वनामध्ये झोपाळा खेळू शकता. त्या ठिकाणी बसून तुम्ही मचान केलेलं आहे त्या ठिकाणी बसू शकता. अशी सर्व काही सुविधा केलेल्या आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल, याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी काटकर दोघं आम्ही बंधू आहे. हिरालाल काटकर, वडजर, तालुका मान, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 9423 033 44 1. त्याचबरोबर माझा बंधू आहे, आम्ही दोघं करत आहे. बंधूचं नाव आहे जनार्दन काटकर आणि त्यांचा नंबर आहे 96 048 100 41. याच्याशी तुम्ही संपर्क साधला तर याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. खरं तर आपल्याला अजून एक दृश्य पाहावयास मिळत आहे आणि ते दृश्य म्हणजे ग्रामीण भाग म्हटलं की खरं तर पहिली कोप असायचे आणि ते कोपीचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. खरं तर ही वेगवेगळ्या ढंगातल्या कोपी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. खरं तर सरांनी फार मोठी संकल्पना राबवलेल्या आहे. 2 कोपी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्या पाठीमागे जे आहे ते ध्यान मंदिर आहे. खरं तर सरांनी वेगवेगळी संकल्पना या पाठीमागची सांगितलेली आहे. ध्यान मंदिर का, कोपी का असाव्यात. खरं तर आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी लोकांच्या या पिढीला म्हणजे जुन्या पिढीला हे सगळ्या गोष्टी माहित आहेत, पण नवीन पिढीला या माहीत नाहीत. त्या माहिती करून घ्याव्यात. त्या पाठीमागची संकल्पना राबवलेल्या आहेत. सर, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून आमदार जयकुमार गोरे भाऊ आज या उद्घाटन समारंभाला येत आहेत आणि त्यांच्या हस्ते एवढा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर काय मनात भावना आहे? नमस्कार मंडळी. आज आम्ही इतका आनंदी आहोत की जगामध्ये कुठेही एवढा आनंद मिळू शकत नाही, एवढा मोठा आनंद आज आम्हाला मिळणार आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी या म्हणण्यानुसार आज आम्ही ज्यांच्या संकल्पनेतून ही निर्मिती केली ते म्हणजे आमचे जयकुमार गोरे भाऊ. ते जिल्हा परिषद सदस्यापासून लहानापासून आज मोठ्यापर्यंत आज आम्हाला त्यांची आशीर्वाद किंवा कृपा दृष्टी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे मोठे काम पुढे नेऊ शकत नाही. आणि कुठलेही काम करताना चांगल्या व्यक्तीचा आशीर्वाद, त्यांची कृपा, त्यांची थाप असणं गरजेचं असतं. इतके दिवस आम्ही नोकरी केली, शिक्षक म्हणून काम केलं, परंतु त्याचा शेवट चांगला व्हावा आणि काही आपल्याला रिटायर झाल्यानंतर काही करता येतंय का हे पाहावं म्हणून भाऊंच्या कृपा आशीर्वादानं किंवा त्यांच्या या आमच्या या मार्गदर्शनामुळे आज एवढा मोठा परिसर आम्ही 21 एकरामध्ये सर्व हे केलेलं आहे. आणि हे करत असताना मोठे कार्य करत असताना बरे खर्च वाढो, बरे कष्ट पडो, पण मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. खरोखरच आज आम्ही आमच्या या कार्याला उद्घाटनाला भाव येतात, त्यांचे पाय लागतात आणि त्यांनी आम्ही पुनीत होतो. हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद सर. खरं तर मानदेशी कृषी पर्यटन हे का नाव दिलेलं आहे हे तुम्ही संकल्पना जे आता नवीन पर्यटक आपल्याकडे येणार आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि मानदेशाचं वैशिष्ट्य पण तुम्ही या मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे, माहिती देताना सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ काय येणार आहेत हे संकल्पना देत आता जे काही ग्राहकांना तुम्ही सुविधा देणार आहात आणि भविष्यात काय करणार आहात अशी सविस्तर माहिती तुम्ही मानदेश भूषण मुलाखतीला दिलेल्या आहेत. तर तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत आणि आपला जो मानदेशी कृषी पर्यटन केंद्र आहे या केंद्राच्या 12वी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. आणि